नमस्कार मंडळी, आज आपण करतोय रेस्टॉरंट स्टाईल बेबीकॉर्न मसाला. हा बेबीकॉर्न मसाला अगदी रेस्टॉरंट मिळतो ना तसाच झाला आहे. करण्याची पद्धत अतिशय सोपी, चव मात्र एकदम छान, टेक्स्चर छान, रंग अतिशय छान. तर यासाठी आपण घेतले बेबीकॉर्न. बेबीकॉर्न तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये चिरून घ्यायचे आहे. त्यानंतर बेबीकॉर्न बुडतील इतपत पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये 6 ते 7 काजू घालायचे आहे. जेणेकरून ते काजू पण आपल्या बेबीकॉर्नबरोबर बॉईल होतील. आता हे छानपैकी बॉईल करून घ्यायचं आहे. फक्त 5 ते 7 मिनटं आपल्याला बेबीकॉर्न आणि काजू व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे. काजू यामध्ये बॉईल झाल्यामुळे काय होईल, त्याची जी प्युरी करू ती प्युरी अगदी छान, अगदी स्मूथ प्युरी तयार होते. आणि अशी ही प्युरी जेव्हा आपण कुठल्याही भाजीला घालतो ना, तर भाजीचं टेक्स्चर छान येतं, चव छान येते. आणि इथे घेतले मी 2 मोठे टोमॅटो, त्याबरोबर घेतली थोडीशी कोथिंबीरची देठं. आता एक टोमॅटोची आपण प्युरी करून घेणार आहे. त्यामध्ये हे कोथिंबीरची देठंसुद्धा आपण वाटून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले. तेलामध्ये जिरं घालायचं. जिरं तडतडलं की 2 कांदे बारीक चिरून घातले. त्यामध्ये एक हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरून घातली. आता कांदा आपल्याला छान नरम होईपर्यंत परतायचा आहे. कांदा जोपर्यंत नरम होतोय तोपर्यंत आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि जिरं हे छान ठेचून घ्यायचं आहे. फ्रेश ठेचलेल्या लसूण, जिरं आणि आलं याची चव ना खूप भाजीला छान येते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चमचाभर प्युरीसुद्धा घालू शकतात, पण मी ठेचलेलं घातलं आहे त्यामुळे चव छान येते. आता कांद्याचा आपला हलका रंग बदललेला आहे तेव्हा आपण घालून घेतले त्यामध्ये लसूण, जिरं आणि आलं हे ठेचून घातलेले. आता कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचा रंग हलका गुलाबी होत नाही ना तोपर्यंत. आता कांदा आपला छान हलका गुलाबी रंगावर आल्यावर त्यामध्ये घालायची पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घालायचं आहे आपल्याला काश्मीरी लाल तिखट आणि त्याचबरोबर अर्धा चमचा घालायची आपल्याला धनाच पावडर. कोरडे मसाले आपण छानपैकी तेलावर परतून घेऊया. आता कोरडे मसाले परतून झाले की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आपली टोमॅटोची प्युरी. आपण आज कच्च्या टोमॅटोची प्युरी केली असल्यामुळे ती तेलावर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतली गेली पाहिजे. तर आपण टोमॅटोची प्युरी घालून घेऊया आणि मस्त परतून घेऊया. आता ही टोमॅटोची प्युरी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर आपण हे छान एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखर. मीठ घातल्यामुळे काय होतं, टोमॅटो लवकर शिजतो आणि तेल लवकर सुटतं. साखरेमुळे एक तर टेस्टही बॅलन्स होते आणि दुसरं असं टोमॅटोचा रंगही छान राहतो. तर आपण यावर झाकण ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत टोमॅटो परतून घेऊया. मध्ये मध्ये मात्र त्याला खोरत राहायचं आहे जेणेकरून ते तळायला लागणार नाही आणि व्यवस्थित परतले जाईल. तर आपण 1-2 वेळा त्याला मध्ये मध्ये परतून घेऊया, वरती झाकण ठेवूया आणि टोमॅटोला आता बघा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आणि बघा त्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी होतं ना ते सुद्धा निघून गेले आहे. जेव्हा असं व्यवस्थित आपला मसाला परतला गेला की भाजीला चव छान येते. आता यामध्ये घालून घेऊया आपण बेबीकॉर्न जे आपले बॉईल केले आपण 5 मिनटं, ते एकदा आपण थोडेसे मसाल्यामध्ये परतून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घेऊया. तर इथे मी 2 वाट्या पाणी घातलेत. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकता. तर पाणी घातले आणि आता काय करायचं, आपले जे काजू होते ना ते काजू आपण मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची प्युरी करून घेऊया. काजूची प्युरी घातल्यामुळे काय होतं, भाजीमध्ये पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी असं होत नाही. भाजी छान एकसंध होते, रंग छान येतो आणि टेस्ट रेस्टॉरंट लाईक येते. तर त्यामुळे आपण यामध्ये काजूची प्युरी घातली. तुमच्याकडे काजू नसतील किंवा काजू नसतील घालायचे तर तुम्हाला त्यामध्ये आपली जी डाळवं असतात ना त्याची पावडर करून घातली तरी चालेल. 1 चमचा डाळवं मिक्सरला बारीक पूड करायची आणि ती घालायची तरी चालेल. काजू घातल्यावर मात्र आपण इथे घालून घेतला आहे गरम मसाला. गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही किचन किंग मसालाही घालू शकता. काजू घातल्यावर मात्र भाजी 5 ते 7 मिनटं छान बॉईल होऊ द्यायची जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे ना ती छान दाटसर होते. सगळ्यात शेवटी घालायची आहे आपल्याला इथे कसुरी मेथी आणि त्यानंतर बघा आपली भाजी कशी मस्त झाली. सगळ्या शेवटी आपण घालून घेऊया मस्त कोथिंबीर की भाजी आपली तयार होते. असा हा बेबीकॉर्न मसाला तयार आहे. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.